नमस्कार, मी विजय मुसळे, करिअरवाला पुस्तकाचे लेखक आणि करिअर काउन्सिलर. परत एकदा स्वागत करतो करिअर प्लॅनर या सिरीज मध्ये. आणि करिअर प्लॅनरच्या सिरीज मध्ये आपण आज बघणार आहोत करिअर इन इंजिनिअरिंग. आणि करिअर इन इंजिनिअरिंग या पार्ट मध्ये आपण महाराष्ट्राची एक महत्वाची इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा आहे, एंट्रन्स एक्झाम, ती म्हणजे MST CET, अर्थातच महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट, जी परीक्षा कंडक्ट करते महाराष्ट्र शासन. आणि ही परीक्षा होते वर्षातून एकदा ऑनलाईन मोडवर. आणि ही परीक्षा कुणासाठी असते तर जे विद्यार्थी 12वी मध्ये असतात त्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते, त्यांच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी. आणि ही परीक्षा MST CET 2025 ही यावेळेस होणार आहे जवळपास एप्रिल या महिन्यामध्ये. तर या परीक्षेमध्ये आपण थोडीशी माहिती घेऊया. ही परीक्षा दोन्ही ग्रुपसाठी असते, PCM आणि PCB. पण या एपिसोड मध्ये या भागामध्ये आपण बघणार आहोत PCM म्हणजे इंजिनिअरिंग साठी. आणि इंजिनिअरिंग साठी जो एक्झाम पॅटर्न आहे तो एक्झाम पॅटर्न आपण थोडक्यात बघूया. या परीक्षेसाठी 3 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. ज्याच्यामध्ये पेपर 1 मॅथमॅटिक्स साठी असतात, पेपर 2 फिजिक्स किंवा केमिस्ट्री आणि पेपर 3 म्हणजे बायोलॉजी. जर इंजिनिअरिंग आहे तर आपल्याला द्यावं लागेल PCM ग्रुप. आणि जर आपल्याला B.Pharm करायचं आहे, BSc ऍग्री करायची आहे तर आपल्याला द्यावं लागेल PCB ग्रुप. तर या एक्झामचा आपण एक्झाम पॅटर्न बघूया. तर 3 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. तर पहिला पेपर आहे तुमचा मॅथमॅटिक्स, पेपर 2 आहे तुमचा फिजिक्स किंवा केमिस्ट्री आणि पेपर 3 आहे तुमचा बायोलॉजी. तर या परीक्षेमध्ये 11th आणि 12th वेटेज काय असते तर 11th वेटेज हे या एक्झाम मध्ये 20% वेटेज हे 11वीचं असते आणि 80% वेटेज हे 12th म्हणजे 12वीचं असतं. तर प्रश्न किंवा क्वेश्चन्स किती विचारले जातात तर मॅथमॅटिक्सचे जे प्रश्न आहे जे 11चे ते 10 क्वेश्चन विचारले जातात आणि 12वीचे जे असतात ते 40 क्वेश्चन विचारले जातात. आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स झाले मॅथमॅटिक्स मध्ये 100 आणि टाइम असतं 90 मिनिट्स. सेकंड पेपर असतो फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर यांचे प्रत्येकी 10 क्वेश्चन विचारले जातात 11वी मध्ये आणि 12वी मध्ये 40. पण या प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स असतं 1. म्हणजे फिजिक्सचे झाले मार्क्स तुमचे 50 आणि केमिस्ट्रीचे मार्क्स झाले तुमचे 50 आणि दोघांनाही मिळून टाइम असतो 90 मिनिट्स. आणि पेपर 3 असतो तुमचा बायोलॉजी, त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन आणि 80 क्वेश्चन, टोटल 100 क्वेश्चन आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स झाले तुमचे 100 आणि टाइम झाला 90. यामध्ये एक प्लस पॉइंट आहे की या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतात, त्याच्यामुळे हे एक फायद्याची गोष्ट तुमच्यासाठी आहे. तर इंजिनिअरिंग साठी कन्सिडर केला जातो PCM ग्रुप आणि त्या ग्रुपचे मार्क्स आहे 200 आणि टोटल टाइम आहे तुमचा 3 तास. आणि ऍग्री किंवा B.Pharm साठी कन्सिडर केला जातो तो PCB ग्रुप आणि टोटल मार्क्स आहे तुमचे त्यामध्ये 200 आणि टाइम आहे 3 तास. तर अशा प्रकारे या एक्झामचा एक्झाम पॅटर्न असतो. आता बघूया या एक्झाम मध्ये किती कॉम्पिटिशन आहे. जर मागच्या वर्षीचा आपण आकडा जर बघितला 2024चा तर ही MST CET परीक्षा देण्यासाठी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता किंवा किती विद्यार्थी अपियर झाले होते तर जवळपास 7.25 म्हणजे 7.25 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं आपण तर PCM ग्रुप देणारे विद्यार्थी जवळपास होते 3 लाख. आणि इंजिनिअरिंगच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये MST CET थ्रू त्या जवळपास आहे 1,24,000. म्हणजे विचार करतो म्हटलं तर इथं त्या लेवलची कॉम्पिटिशन नाही आहे जी कॉम्पिटिशन JEE साठी असते. तरी पण एवढ्या सगळ्या जरी सीट जरी असेल पण या CET थ्रू जे टॉपचे कॉलेज आहेत ते टॉपचे कॉलेज लिमिटेड आहे. जर आपण बघतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग साठी टॉपचे कॉलेज आहेत, त्या टॉपच्या कॉलेजमध्ये महत्वाचं कॉलेज आहे तुमचं COP पुणे, त्यानंतर VIT पुणे, ICT मुंबई, PICT पुणे, VJTI, SPIT, MIT, रामदेव बाबा, हे सगळे कॉलेज आहे जे MST CET थ्रू टॉपचे येतात. त्यांचे प्लेसमेंट पण खूप चांगले आहे. पण आपल्याला जर ह्या कॉलेजमध्ये तुमच्या आवडत्या ब्रँच मध्ये या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवी आहे तर इंजिनिअरिंग साठी जे 200 मार्क्स आहे त्या 200 मार्क्स पैकी कमीत कमी तुमचे 150 150 मार्क्स जर असेल
तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं खूप कठीण जात नाही, सोपं जातं. पण जसे जसे तुमचे मार्क्स कमी होत जाणार तर या कॉलेजला ऍडमिशन मिळणं तुम्हाला कठीण होत जाईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटची इंजिनिअरिंगसाठी महत्त्वाची परीक्षा म्हणजे MST CET. तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या एक्झामची आम्ही परत तुमच्यापर्यंत माहिती देत जाऊ. पण अशा वेगवेगळ्या एक्झामची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी आणि इतरांना सुद्धा मिळण्यासाठी कृपया करून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.